नमस्कार माझ्या भावांना, आपलं स्वागत आहे विवेक तागडे ब्लॉग्समध्ये. सध्या सगळ्या माणसाच्या तोंडामध्ये आणि टीव्हीच्या हेडलाईनमध्ये तुम्ही नक्कीच बघत असता की गॅसची टंचाई झाली. तर बाकीच्यांचं तर काय माहित नाही घरच्यांचे, पण आमच्या घरी तर 100% गॅसची टंचाई झाली. आम्हाला काय गॅस भेटानाच गेलाय. केवायसी केल्याशिवाय तर गॅस भेटणारच नाही असं सांगितलं आम्हाला कडकडीत. त्यामुळे आम्ही आणलं इंडक्शन. आता स्वयंपाक करायला लागत होता 2 तास, आता लागला 4 तास. एकच वस्तू बनती होती, 2 वस्तू बनतच नाहीत. आता हे आमचा महाराजा म्हणला मला आता पाहिजे आराम, त्यामुळे मी काय काम करणार नाही. आणि आमच्या गॅसचं तर काय ढाकलाच घ्या नाही गेले, म्हणून आमचा गॅस थांबे बसलाय आमच्या दुकानामध्ये एकदम आरामशीर. ते मला जेव्हा दाखला की तेव्हा मी जाईल, तोपर्यंत तुम्ही मला इथंच ठेवा, तुम्ही कुठे टाकून देऊ नका. म्हणलं बाबा तुझी गरज आहे, दुसरा गॅस आणखीन यायचा आहे आमचा स्वयंपाक करायला, त्यामुळे तुला ठेवावं लागणार, तुझा दाखला जाणार आहे, जरा थांब म्हणलं. आता विषय काय झाला माहिती आहे का, आमची केवायसी करायची राहिली होती. केवायसी केल्यानंतर 25 दिवसांनी आणखीन गॅस भेटणार होता आम्हाला. तर आता इंडक्शन, चूल मिल हुल हुल सगळं सगळं वापरायचं आता आम्हाला. आता इंडक्शनला म्हणलं बघतो तू चहासारखं आम्हाला द्यायला पाहिजे, नाही तर तुझं काय खरं नाही बघ म्हणलं आता. ते मला मालक लय बोललात ना, मी आता लाईटच घालवीन, मग तुम्हाला बसावं लागून उपाशी. मग जावा आणा लाकडं, करा चूल आणि खावा. मग म्हणलं बाबा तुझं नको करू बाबा, इथं भूक लागली ना आम्हाला लय अवघड होतंय. खरंच सांगतो, लाईट जर गेली तर आपल्याला खायचं प्यायचं लय अवघड आहे बघा. बाकी सगळं करता येईल, पण सिलेंडर यावं, नाही तर आपल्याला बाहेरचं खायलाच भेटणार नाही हो. मी पण विवेक तागडे ब्लॉगर देवाला प्रार्थना करतो, तुम्ही पण प्रार्थना करा लवकर सिलेंडर यावा रे बाबा, सिलेंडर बाबा लवकर यावा. तर जाऊ द्या, विवेक तागडे ब्लॉग्स संपित भेटू उद्या एका विवेक तागडे ब्लॉग्समध्ये. तो टाटा बाय.